महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारने नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र. राऊतांच्या नातीच्या नामकरण सोहळ्याला राज उद्धव एकत्र. मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक. संजय राऊत, अनिल परबांसह इतर नेते राहणार उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बैठकीमध्ये चर्चा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा. नाशकात आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा. भाजपनंतर नाशकात शिवसेना ऍक्शन मोडवर. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी मनसे एकत्र आल्याची चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव काँग्रेस नेते उपस्थित. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातील घटना. मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण मराठवाड्यात जाणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना, प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी. अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा. जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एका कुटुंबियांवर हल्ला केल्याची माहिती. परिसरात भीतीचं वातावरण. मनपा रुग्णालयात तरुणांचा हैदोस. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून अर्वाच्य शिवीगाळ. मुंब्र्यातील हकीम अजमल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूत कफ सिरपवर बंदी. केंद्र सरकारने बोलावली आपत्कालीन बैठक. कफ सिरप संदर्भात नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवर. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. औषध विक्रेत्यांकडून असलेल्या सिरपवर साशंकता. धाराशिवच्या भूम कळंबमध्ये मुसळधार पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला. पर्यटकांनाही समुद्राजवळ न जाण्याचं आवाहन. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. 7 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधारेचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा. राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांचा समावेश. ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वीज महागणार. मेट्रो, बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनोचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणार. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण. MMRDA कडून तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. अमेरिकी सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी. ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय. शीख आणि मुस्लिम सैनिकांमध्ये नाराजी. आता मिसाईल, दारुगोळा आणि शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार. संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. आज महिला विश्वचषकात भारत पाकिस्तान सामना. कोलंबोत पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार.